आपण पहिल्या अक्षरावर अनुस्वार असलेले किंवा दुसऱ्या अक्षरावर अनुस्वार असलेले 3 अक्षरी शब्द पाहणार आहोत. तर आहे पहिला शब्द अंमळ, म्हणजे थोडा वेळ तरी दे मला, सवड दे, त्याला म्हणतात अंमळ. एरंड, एरंडाचं झाड तुम्हाला माहिती आहे. पोट जर बरोबर नसेल, बद्धकोष्ठ असेल तर एरंड तेल पूर्वी घ्यायचे एरंडीचं. तर उसंत म्हणजे मला थोडा वेळ दे, सवड दे. अंमळ म्हणजे थोड्या वेळाने आणि इथे थोडा सवड दे. नंतर कंकण, कंकण म्हणजे बांगडी किंवा गोलाकृती. सूर्यग्रहण होतं, कंकणाकृती असं म्हणतो आपण. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, ते कंकण म्हणजे बांगडीसारखं गोल. खंदक, किल्ल्याभोवती खंदक असतो. शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी खंदक खणतात, त्याच्यात पाणी सोडतात. खंदक किल्ल्याभोवती असतो. चंदन, चंदनाचं झाड तुम्हाला माहिती आहे, ते चंदन, सुगंधी चंदन. नंबर म्हणजे क्रमांक, मराठीमध्ये म्हणतो, हा इंग्रजी शब्द आहे पण आपण आता सर्रास वापरतो. नंबर म्हणजे संख्या किंवा क्रमांक. नंतर बंधन, बंधन म्हणजे कशात तरी अडकवून ठेवणं एखाद्या गोष्टीला, त्याला म्हणतात बंधन. पंगत, जेवणाची पंगत बसते, ओळीने बरेच लोक जेवायला बसतात, त्याला म्हणतात पंगत. मंगल, मंगल म्हणजे शुभ, चांगलं होणं, एखाद्या गोष्टीचं चांगलं होणं, त्याला म्हणतात मंगल. नंतर लंपट, म्हणजे एखाद्याला खूप बायकांच्या मागे लागायची सवय असते, त्याला म्हणतात लंपट. एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे त्याला लंपट म्हणतात. रवंथ, म्हशी गाई रवंथ करतात, खातात बरोबर आणि नंतर चावत बसतात, त्याला रवंथ म्हणतात. संचय म्हणजे साठा करणे. तर असे आज आपण अंमळ, एरंड, उसंत, कंकण, खंदक, चंदन, नंबर, बंधन, पंगत, मंगल, लंपट आणि रवंथ आणि संचय हे शब्द पाहिले. त्यापैकी पहिल्या अक्षरावर अनुस्वार आहे बऱ्याच ठिकाणी, पण रवंथ इथे दुसऱ्या अक्षरावर आहे. तसंच उसंत इथे दुसऱ्या अक्षरावर आहे, सवर. आणि एरंडमध्ये पण दुसऱ्या अक्षरावर अनुस्वार आहे. धन्यवाद.